राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. असं म्हणतात मिक्सरमध्ये रस केला तर चव व रंग दोघी बदलतात. तर आज आपण मिक्सरमध्ये रस करताना कुठली काळजी घ्यावी ज्यामुळे रसाचा रंग व चव अजिबात बदलणार नाही, छोट्या छोट्या टिप्ससह पाहणार आहोत. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला तर फटाफट रेसिपी पाहूया. तर आमरस करण्यासाठी इथे मी 4 केशरी आंबा घेतलेला आहे आणि मी हे आंबे बाजारातून कच्चे पक्के आणले होते. त्यानंतर मी हे घरामध्ये 3 ते 4 दिवस कॉटनच्या चादरीमध्ये गुंडाळून ठेवले होते. त्यामुळे आंबा खूप छान व्यवस्थित पिकलेला आहे. बघा, या आंब्यांवर जर अशा प्रकारे स्टिकर असतील तर ते सगळ्यात आधी आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि स्टिकर लागलेली जागा देखील आपल्याला स्वच्छ चोळून धुवून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये आमरस करताना नेहमी आंबे आपल्याला गडद रंगाचेच घ्यायचे आहे. तर हे आंबे मी कमीत कमी अर्धा तास पाण्यात ठेवलेले आहे आणि आंबे बुडतील आपल्याला इतपत पाणी घेऊन त्यामध्ये आंबे ठेवायचे. आंबे उष्ण प्रकृतीचे असल्यामुळे बऱ्याच जणांना बाधतात. तर हे आपण अशा प्रकारे पाण्यात ठेवले तर हे बाधत नाही. आणि आंबे पाण्यात ठेवताना आपल्याला एकही काळजी घ्यायची आहे, याचं हे जे टोक असतं हे नेहमी अशा प्रकारे पाण्यात बुडलेलं असावं. हे आपल्याला अशा प्रकारे अजिबात ठेवायचं नाही आहे, म्हणजे इथे जो चीक वगैरे असतो तो सगळा निघून जातो. त्यानंतर धुतलेले आंबे आपण कॉटनच्या नॅपकिनने व्यवस्थित पुसून कोरडे करून घेऊ. त्यानंतर आंब्याचं देठ काढून घेऊ आणि आंब्याचे आपल्याला सालं काढून फोडी करून घ्यायच्या. आता आंबा जर जास्त पिकलेला असणार ना, मग सालं काढायला फार त्रास होतो. मग अशा वेळेस सुरीने सालासकट कट करावा आणि त्याच्या फोडी कराव्या आणि साल वेगळं काढावं. तुम्हाला जसं जमत असणार त्या प्रकारे करावे. मी आपल्याला एक गोष्ट सांगायला विसरली. आता आंबा कसा ओळखायचा की हा आतून खराब आहे किंवा चांगला आहे? तर आंब्याला आपण हे जे इथलचं खालचं टोक असतं याच्याजवळ आपण अशा प्रकारे प्रेस केल्या असता हे पोर्शन असं राहतं, म्हणजे आपला आंबा एकदम चांगला आहे. आणि थोड्या वेळाने जर हा पोर्शन फुलून वर येतो म्हणजे आपला आंबा आतून खराब आहे. आंबा आतून खराब आहे ओळखण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे. ते मी सगळे आंबे सोलून घेतलेले आहे. आता आपल्याला या आंब्याच्या हव्या त्या आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहे. त्यासाठी ज्या आंब्याचं पोर्शन वगैरे खराब असणार तेवढं पोर्शन आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहे. तर इथे मी सगळ्या आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे. आमरससाठी आपल्याला लागणार आहे दूध आणि साखर. आता आंबा कितपत आंबट आहे किंवा गोड आहे त्यावरती तुम्ही साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. आंबा तर खरं माझा गोड आहे, थोडीशी कमी साखर घेतली, अर्धी वाटी साखर घेतली तरी चालेल, पण माझ्याकडे रस गोडच आवडतो म्हणून मी साखर थोडी जास्त घेतलेली आहे. आणि चुकूनसुद्धा रस करताना आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा. दूध म्हणजे फक्त दूधच घालायचं आहे. रस करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये घालूया आपण आंब्याच्या फोडी. आता तुमच्या आंब्याच्या फोडी जर जास्त असणार ना तर तुम्ही 2 बॅचमध्ये रस केला तरी चालेल. गरजेनुसार यामध्ये घालावी साखर आणि यामध्ये घालूया दूध. तर दूध आपल्याला बेतासच घालायचं आहे. जर आपण दूध जास्त घातलं तर मग रसाचा रंग बदलतो आणि जर आपण यामध्ये पाणी घातलं तर मग आमरस काळा पडतो. त्यामुळे ही काळजी घेतली तर आमरस एकदम परफेक्ट होतो. आता मिक्सरमधून हे आपण फिरवून घेऊ. तर आमरस मी मिक्सरमधून फिरवून घेतला आहे. वा, मस्त रंग पण सुरेख आलेला आहे. आता आपण आमरस काचेच्या बोलमध्ये काढून घेऊ. तर आहे ना एकदम सोपी पद्धत, आंबा पिळण्याचं टेन्शनच नाही. तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही सुद्धा फॉलो केला ना तर तुमचा सुद्धा आमरस एकदम सुपर एक नंबर बनून तयार होईल. आवडत असल्यास तुम्ही यामध्ये वेलची पावडर, काळी मिरी पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालू शकतात. मी इथे फक्त केशर घातला आहे. तर आमरस बाधू नये यासाठी जेवण करताना त्यामध्ये साजूक तूप आणि मीठ घातल्यास आमरस बाधत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे आमरस नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.